नांदेडमध्ये उकाड्याचा कहर, तापमान 43 अंशाच्या वर आणि या उष्णतेचा फटका थेट वीज व्यवस्थेलाही. परंतु महावितरणाची भन्नाट उपाययोजना, ट्रान्सफॉर्मरला थेट लावला कूलर. नांदेड जिल्ह्यात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत आहे. तापमान 43 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने सामान्य नागरिकांसोबतच वीज यंत्रणेलाही मोठा ताण सहन करावा लागतोय. या वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मर गरम होण्याचा धोका वाढतोय. यामुळे बिघाड आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण होते. ही परिस्थिती टाळण्याकरिता महावितरण कंपनीने एक विशेष उपाययोजना केली आहे. नांदेडच्या अर्धापूर येथील विद्युत केंद्रावर ट्रान्सफॉर्मरला कूलर बसविण्यात आले आहे. या कूलरच्या मदतीने ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे ओव्हरहीटिंग टाळून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. महावितरणाच्या या उपाययोजनेमुळे उन्हाळ्यातील संभाव्य बिघाड कमी होण्याची शक्यता आहे. उन्हाचा तडाखा वाढत असताना नवीन उपाययोजना आवश्यक ठरत आहेत. महावितरणाचा हा प्रयोग वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात किती यशस्वी ठरतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.